हॅपी आहे कारण की मी आज चाललो गावी. ऋतिक आलाय मला सोडायला आणि ऋतिक आहे दे 200 रुपये दे नाही. आणि खूप छान वाटते गावाला आल्यापासून. आता बघू मित्रांनो, हे दोघे मला घ्यायला आलेत आणि या दोघांना फी म्हणून बघा काय मिसळ, आजऱ्याची फेमस मिसळ. घरी चाललो घरी आणि माझी गाडी मी चालवलंय. रोड बघा एकदम क्लीन, नो ट्रॅफिक. आवडीची भाजी पण आई आज खास माझ्यासाठी लाल भाजी बनवते. जेवण झालं आहे तर लाल भाजी आहे, ही काजूची भाजी आहे आणि आईच्या आजची भाकरी. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज खूप हॅपी आहे कारण की मी आज चाललो गावी. आणि गावी जाण्याचं कारण म्हणजे आमची आता लीग आहे जी YSLPL, त्या लीगचं उद्या आहे ऑप्शन आणि त्या ऑप्शनसाठी म्हणून चाललो आहे. माझी टीम आहे त्रिगाव वॉरियर्स, त्या टीमचा कॅप्टन आहे मी. मालकाला काय पॉसिबल झालं नाही, सो मला जायचं आहे. आणि खूप हॅपी आहे कारण की गावी जायला भेटतं आहे त्या कारणामुळं. आणि बघू आता 7ची गाडी आहे आणि त्याच्यानंतर बघू कसा प्रवास होता आणि मग गावी पोचलो तुम्हाला मी गाव दाखवेनच. सो आपली ट्रॅव्हल्स लागली आहे, बरोबर टाईममध्ये आलो आहे आणि पाटील ट्रॅव्हल्स आहे, बुक केले मी ऑनलाईन. ऋतिक सोडायला आला आहे आपल्याला आणि बघू या ऑप्शनमध्ये काय होतं आहे. त्रिगावमध्ये घ्यायचा फुल तरी विचार आहे आमचा. बघू पॉईंट असले आणि पॉईंटमध्ये भेटला आम्हाला तर घेणार आम्ही त्याला. बाकी बसमध्ये थोड्या वेळात भेटू थोड्या वेळात गाडी करते. 7 वाजले बरोबर टाईममध्ये आलो प्रवास. ऋतिक बाय, त्रिगाव वॉरियर्स तयार राहा. आम्ही जिथं थांबलो इथं बघा वरती आहे हा नॅशनल हायवे आणि जस्ट त्याच्या खाली आहे हा हॉटेल. आणि इकडे बघा मोर्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या उभ्या आहेत, दत्तकृपा वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स उभ्या आहेत. नंतर बघू काय खायचं आणि नंतर खाणार लोणावळा चक्की पण बघू कशी आहे. पण पहिला आधी काहीतरी खातो पोटाला. कैसे आहे चक्की दे 200 रुपये दे नाही. बस बस एक ही दे ना. की सांगितलेलं आहे आजरात घ्यायला आहे म्हणून, बघू कोण येते गाडी घेऊन. बाकी बघू आता जेवण वगैरे झालं, आता झोपणार डायरेक्ट. काल फर्स्ट केली होती मी सकाळी आणि आज झोप आली आता, त्यामुळे जेवलो नाही दाढेच्या प्रॉब्लेममुळं. बाकी भेटू आता डायरेक्ट आजऱ्यामध्ये गेल्यावर. झोपणार होता गाडी आणि मस्त वाटायला आहे गावाकडे चाललं त्याच्यामुळं. बट 2च दिवस त्याच्यामुळे असेल बहुतेक जरा अपसेट आहे. आणि बघू आता उद्या ऑप्शन आहे कसं होतं आहे. बघू आमच्या टीममध्ये कोण कोण प्लेयर येतात, ऑप्शनची उत्सुकता आहे सगळ्यांनाच कोण कोणाच्या टीममध्ये जातं. बाकी भेटू उद्या सकाळी डायरेक्ट आजरामध्ये. मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली आहे आणि मी पोचलो आहे आजऱ्यामध्ये आणि खूप छान वाटते गावाकडे आल्यापासून. आता बघू मी कॉल केला आहे मला घ्यायला आहे म्हणून, बघू आता कोण येते घ्यायला. आणि खूप छान वाटते, गर्दी नाही, ट्रॅफिक नाही, एकदम शांत आणि थंड वातावरणात गावाकडे आल्यावर. त्यामुळे आता बघतो आता कोण येते आणि घरी पण पोचायला अजून अर्धा तास आहे. आणि बघा आजरा तिकडं समोर बस स्टँड आहे आणि इकडं बाजारपेठ भरते. आणि रिक्षाचा आता सध्या चेंज झालेला आहे. लास्ट टाईम मी 6 महिन्यापूर्वी आलो होतो, त्याच्यानंतर ना आता आलं 6 महिन्यानंतर परत एकदा. आणि इकडे सगळं चेंज झालं आहे थोडं. मित्रांनो, हे दोघे मला घ्यायला आलेत आणि या दोघांना फी म्हणून बघा काय मिसळ, आजऱ्याची फेमस मिसळ आणि नैनिताल हॉटेल आहे. आणि त्याने घेतलं मिसळ आणि एवढा आहे काय रे तुझं वडा सांबार आणि मी पण मिसळ घेतले.
मस्त थांबतो. अगदी आहे त्याचे टेस्ट एक नंबर ते का. गोल्या आमचा लाजाला आहे, माझ्या भावाचा पोरगा आहे आणि आम्हाला गल्लीतला मित्र आहे. गोल्या पप्पा बघून खुश होणार आता. घरी चाललो घरी आणि माझी गाडी चालू आहे. रोड बघा एकदम क्लीन, नो ट्रॅफिक, नो झंझट, त्यातलं टेन्शन कामावर पोहोचण्याचं. निवांत घराकडे जायला ना टेन्शन आहे कामावर जायचं लवकर, ना ट्रॅफिकची गर्दी, सिग्नल निवांत. रोड बघा आणि गावचा सीन बघा एकदम निवांत. काजू वगैरे लागलेले आहेत. चालतो मी घरी, दाखवतो. मित्रांनो मी आलोय घरी, पोचलोय आता आणि खूप छान वाटते घरी आल्यावर. एकदम गाड्या वगैरे नाहीत, कसलं टेन्शन नाही, निवांत. आणि एक मिनटं तुम्हाला घर दाखवतो मी. एक घर आहे माझं. ही बाग आम्ही लावली होती 2 वर्षापूर्वी. आता झाडं खूप मोठी झालेली आहेत, कटिंग करायची बाकी आहे. आणि ही आमची गल्ली अशी इकडं. मित्रांनो घराकडे आलो मी आणि आता आंघोळ करायचं आहे म्हणून आईन बघा पाणी कुठं तापत ठेवलं आहे. आणि गावाकडे आल्यावर गॅसचा काही विषय नाही, गॅस भेटू दे न भेटू दे. एक मिनटं. चुलीवर चालू आहे लाकूड वगैरे आणि पाणी गरम करायला चालू आहे. आणि बघ गॅसचा काय संबंध नाही आम्हाला. पाणी गरम करते आणि आता आंघोळ करतो. भाजी पण आई आज खास माझ्यासाठी लाल भाजी बनवते. मित्रांनो इकडे लाल भाजी बनवायला चालू गेलेली आहे. तव्यात थोडं वाफेवर शिजवणार आणि त्याच्यानंतर मग बनवणार आहे आई. वास एकदम छान सुटला आहे. आणि तुम्हाला कोणती भाजी आवडते कमेंटमध्ये सांगा. जेवण झालं आहे. तर लाल भाजी आहे, ही काजूची भाजी आहे आणि आईच्या हातची भाकरी. आता बघतो खूप दिवसानंतर मी खातोय, जवळजवळ 6 महिन्यानंतर आईच्या हातचं. गरम किल्ले आहे सोबत ते सगळं एक नंबर. जेवण वगैरे झालं आहे माझं आणि घरी आलो आहे आता. रिलॅक्स जेवण वगैरे झालं आहे, निवांत बसलं आहे जरा. आणि असा होता ब्लॉग. खूप मजा बघा कसं असतं मुंबईवरून गावी आल्यावर, खूप मजा वाटते. पण याच्या विरुद्ध जेव्हा गावीवरून मुंबई जातो तेव्हा पूर्ण हालत बेकार होते. त्यामुळे मग मी दाखवतो मागं. हा डोरेमॉन आहे जो मी काढला होता कलर देते वेळी. आणि कसं आहे सांगा. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आता गावी आले म्हटल्यावर नवीन ब्लॉग काहीतरी मजेशीर असणार आणि तो पण ब्लॉग बघा. तोपर्यंत बाय.